नमस्कार, मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक। हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि गेल्या आठवड्यात जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षणावरची चर्चा जी आहे ती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मराठा आरक्षणाच्या या विषयावर निवेदन जे आहे ते सादर करण्याची शक्यता आहे। मात्र आपण सध्या आता नागपूरच्या बिपिन कुमार चौकात जे आहे ते उभा आहोत, ज्या ठिकाणी एक बॅनर जो आहे मराठा आरक्षणाविषयी लावण्यात आलेला आहे। मात्र हे बॅनर जो आहे हा कोणाकडून लावलेला आहे हा अद्याप स्पष्ट झालेला नाहीये। यावर कोणत्या पक्षाचं नाव जे आहे ते मेन्शन केलेलं नाहीये। मात्र गंभीर आरोप जे आहेत हे कुठेतरी या बॅनरच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्यावर करण्यात येत आहेत। आपण जर पाहिलं तर बोल मराठा कुणबी होणार का असा सवाल जो आहे तो या ठिकाणी पहिल्याच उपस्थित करण्यात आलेला आहे। त्यासोबत प्रकाश सोळुंके सांगा कुणाचा असा देखील एक सवाल आपण पाहिलं तर उपस्थित करण्यात आलेला आहे। पहिला फोटो आपण पाहू शकतो, प्रकाश सोळुंके जे आहेत ते त्यांचा फोटो आहे आणि शरद पवार जे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत हा खरं तर फोटो आहे आणि कुठेतरी सोळुंके सांगा कुणाचा असा सवाल देखील या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। त्यासोबत खाकीवर दगडफेक करणारा कुणाचा असा देखील सवाल एकंदरीत आपण जर पाहिलं तर विचारण्यात आलेला आहे। काका मोठे साहेब स्वयंघोषित जाणता राजा सांगा आरक्षण तुम्ही का दिलं नाही असा देखील सवाल जो आहे तो थेट या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। त्यासोबत आंदोलन कुणी पेटवलं, आंदोलनाची टोपे कोण फिरवतंय असा देखील सवाल या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर हे फोटो आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार असतील, राजेश टोपे असतील किंवा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील यांच्यासोबत प्रकाश सोळुंके यांचे फोटो जे आहेत ते या बॅनरवर लावण्यात आलेले आहेत आणि मोठा प्रश्न जो आहे तो या बॅनरच्या माध्यमातून सध्या उपस्थित केला जात आहे। आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील ज्या दिवसापासून उपोषणाला बसले होते त्याच दिवसापासून खरं तर प्रकाश सोळुंके जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आंतरवली सराटीमध्ये जी भव्य सभा मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली त्या ठिकाणी देखील प्रकाश सोळुंके सर्व व्यवस्था जी आहे ती पाहणी वगैरे करत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे कुठेतरी आता मराठा आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे खरं तर 24 डिसेंबरची अंतिम तारीख जी आहे ही मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सरकारला देण्यात आलेली आहे आणि कुठेतरी आता मनोज जरांगे पाटील असतील किंवा प्रकाश सोळुंके असतील यांची या बॅनरच्या माध्यमातून कोंडी करण्यात येते का असा देखील सवाल या ठिकाणी सध्या उपस्थित राहतो आहे। दरम्यान असाच व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो, त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा। धन्यवाद।